नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण मल्लिकाने खूपच मोठा डाव टाकलेला आहे. तिला असं वाटत असतं की आता समरच्या तब्येतीचं कारण पुढे करायचं आणि त्या जागी आपल्या अंशूला नेऊन उभं करायचं, हा सगळा तिचा प्लॅन ठरलेला असतो. परंतु इकडे आता आनंद आणि त्याचबरोबर स्वानंदीने हा सगळा डाव उधळून लावलेला आहे. आणि त्याचबरोबर आणखी काही गोष्टी घडलेल्या आहेत. त्या म्हणजे की इकडे त्यांना असं म्हणजे हिला मल्लिकाला वाटायचं की आपण ह्यातमध्ये सक्सेस होऊ, पण स्वानंदीने घेतलेल्या निर्णयावर समरने सुद्धा आता काहीही विरोध दर्शवला नाही. त्यामुळं मल्लिकाची कोंडी झालेली आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ऑफिसमध्ये आता समरला त्रास होऊ लागलेला असतो. परंतु हे डील मिळालेलं आहे, त्यामुळं समर आणि स्वानंदीलाही समरने बोलवलेलं आहे. सगळा ऑफिस स्टाफ एकत्र सेलिब्रेट करत आहे. केक कटिंग चालू असतं. सगळ्या गोष्टीचं श्रेय समर सगळ्यांना देतो. सगळेजण समरला कॉंग्रॅच्युलेट करत असतात. परंतु समरचं असं म्हणणं असतं की हे सगळं क्रेडिट माझ्या एकट्याचं नाही आहे, तर आपल्या सगळ्यांची मेहनत आहे, त्यामुळं याचं क्रेडिटसुद्धा आपल्या सगळ्यांचं आहे. हेच समरचे विचार त्याच्यासोबत असलेल्या एम्प्लॉईला खूप आवडत असतात. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की समरला घाम यायला लागलेला असतो. आनंदने पाहिलेलं असतं की मीटिंगमध्ये सुद्धा समरला कंटिन्यू त्रास होत होता आणि आत्ताही त्याला त्रास होत आहे. ही गोष्ट आनंदच्या नजरेतून काही चुकत नाही. मग समर म्हणतो की तुम्ही कंटिन्यू करा, मी आलोच. स्वानंदीला यायला थोडासा वेळ लागणार असतो, कारण ती तिच्या ऑफिसमध्ये असते. समर त्याच्या केबिनमध्ये येतो. त्याच्या पाठोपाठ इकडे आनंद आणि निकिता हे दोघंही आलेले असतात. समरला त्रास होतोय ही गोष्ट आनंद आणि निकिताला सुद्धा कळलेली असते. ते दोघंही विचारू लागतात की काय होतंय, पण समर म्हणत असतो की नाही नाही, आय एम ओके, मला काहीच होत नाहीये. आता सगळा स्टाफ सेलिब्रेट करत आहे. समर केबिनमध्ये जातो. त्याच्या पाठोपाठ आनंद निकिता येतात आणि त्याला विचारू लागतात की काय होतंय. निकिता म्हणते की समर काय होतंय तुला, म्हणजे तुला एवढा घाम का आलेला आहे, हे सगळं काय घडतंय. तेव्हा समर म्हणत असतो की नाही, मला काहीच नाही होतंय, मी ठीक आहे. तेव्हा निकिता म्हणते की आपण डॉक्टरांना बोलूया. समर तुला काहीतरी होतंय, तू सांगत का नाहीयेस. समर म्हणतो की नाही, मला काही होत नाहीये. एवढं समर सांगत असतो. तेव्हा आनंद म्हणतो की ठीक आहे, चालेल. मग आजचं डील खूप छान पद्धतीने क्रॅक झालेलं आहे. तेव्हा समर म्हणत असतो की अरे पार्टी वगैरे आत्ताच करणं, सेलिब्रेट करणं गरजेचं होतं. कारण स्वानंदी मॅडम सांगत असतात की ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळी झालेल्या बरं असतं. म्हणूनच हा जो निर्णय होता तो अगदी योग्य होता, असंही सांगितलं जातं. इकडे निकिता त्याचबरोबर समर दोघंही बोलत आहेत आणि समरला अचानक त्याचा त्रास होऊ लागलेला असतो आणि त्याला चक्कर येते आणि तो ऑफिसमध्ये चक्कर येऊन पडतो. मग निकिता आणि आनंद त्याला गाडीमध्ये ठेवतात आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात. आता डॉक्टरांकडे आणलेलं असतं. डॉक्टरांकडे आणल्यानंतर समरचा बीपी चेक केला जातो. समरचा बीपी शूट आउट झालेला असतो. डॉक्टर म्हणतात की अहो हे सगळं काय आहे, म्हणजे त्याचा बीपी खूप वाढलेला असतो, त्याला काय होतंय. समरला डॉक्टर विचारू लागतात की तुम्हाला काही टेन्शन आहे का, मग अचानक हे सगळं काय झालंय. खरं तर डील झालेलं असतं, एवढं सगळं छान झालेलं असतं, पण समरचा बीपी अचानक. तेव्हा डॉक्टरांना तो सांगू लागतो नंतर की आज ना घरी पेस्ट कंट्रोल वाले आले होते आणि तेव्हा थोडा मला त्रास झाला होता. म्हणजे तेव्हा पण समर घरामध्ये चक्कर येऊन पडलेला होता आणि आता ह्या गोष्टी पुन्हा घडत आहेत. आता मात्र इकडे आनंद आणि निकिताला काळजी वाटू लागते. मग तेवढ्यातच स्वानंदीचा फोन येतो. समर काय फोन उचलत नसतो. स्वानंदी विचारत असते की काय झाले नक्की. आणि मग आनंद फोन घेतो आणि स्वानंदीला म्हणत असतो की स्वानंदी वहिनी, आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत. समरला त्रास होऊ लागलेला आहे, म्हणून त्याला हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे. हे ऐकल्यानंतर स्वानंदी पॅनिक होते. स्वानंदी म्हणते काय झालं अचानक, राजवाड्यांना काय झालं. आणि राजवाड्यांना अचानक म्हणजे तिला धक्का बसलेला असतो की हे सगळं काय होतंय, त्यांची तब्येत तर ठीक असेल ना. तेव्हा स्वानंदी विचारते काय झालं. तेव्हा समर म्हणत असतो की काही नाही झालेलं, थोडासा बीपीचा त्रास होत होता, म्हणून इथे हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते मला सांगा कोणतं हॉस्पिटल आहे, मी लगेच पोहोचते, असं स्वानंदी सांगू लागते. आणि मग स्वानंदी सुद्धा धावतच आता हॉस्पिटलमध्ये येते. तिथं आल्यानंतर पाहते तर समर तिथे असतो. तिचा बीपी वाढलेला असतो हे डॉक्टर तिला सांगतात. आणि आता मात्र समरला सुद्धा आता पाहून स्वानंदीला काळजीच वाटत असते. स्वानंदीला कळत नसतं की काय होतंय समर सरांना, कारण सकाळीही तेच झालेलं आहे. ऑलरेडी तिने बाबांशी बोललेली होती. तिच्या डोक्यात हेच चालू होतं की नक्कीच राजवाड्यांच्या बाबतीत काहीतरी वेगळं घडतंय.
कारण सकाळीही त्यांना त्रास झालेला आहे. त्यांच्या लाईफस्टाईलमधून त्यांना बाहेरच पडायचं नाही आहे. त्यांच्यासाठी त्यांची गोळ्या औषधं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना महत्त्वाच्याच वाटत आहेत. का तर त्यांच्या मनावर ते बिंबवलं गेलेलं आहे की ह्या गोळ्या औषधं खाणं त्यांच्यासाठी किती चांगलं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता स्वानंदी म्हणत असते की डॉक्टर काय झाले नक्की यांना, असं स्वानंदी जबरदस्ती विचारत असते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे आणि मग डॉक्टर म्हणतात की बीपी नॉर्मल आहे. आता मात्र आनंदाने निकिता हसू लागतात, कारण इतक्या वेळ समरचा बीपी वाढलेला होता आणि अचानक स्वानंदी आली आणि समरचा बीपी नॉर्मल झालेला असतो. तेव्हा मात्र स्वानंदी म्हणते की पण डॉक्टर यांचं फुल बॉडी चेकअप झालं पाहिजे, कारण यांना खूप त्रास होतोय. सकाळीही त्यांना चक्कर आलेली होती. मग मात्र आनंद निकिताला धक्का बसतो की आता काय झालंय नक्की. मग स्वानंदी त्यांच्याशी बोलत असते. समर तिथेच असतो. स्वानंदी सांगते की सकाळी नाही माहिती काय झालं, पेस्ट कंट्रोलवाला आला होता, त्याने आमच्या बेडरूममध्ये पेस्ट कंट्रोलचा तो फवारा मारलेला होता. राजवाडे तिथं आले, त्यांची औषधं सापडत नव्हती. मला तरी असं वाटतंय की या सगळ्याच्या मागे काकूच असणार आहेत. हे सगळं काकूंनीच केलेलं असणार आहे. तेव्हा मात्र आनंदाने निकिताला पण खात्री पटलेली असते. तेव्हा ते दोघंही म्हणू लागतात की स्वानंदी पहिलं समरच्या त्या गोळ्या आहेत ना त्या आपल्याला बदलाव्या लागणार आहेत. आता स्वानंदी समरला घरी घेऊन येते. समरला बरं नाही आहे हे घरी कळलेलं असतं. मल्लिका अंशुमनकडे येते. अंशुमन हा फोनवरती बोलत बसलेला असतो एका मुलीशी. अगदी रोमॅन्टिक अशा त्यांच्या गप्पा चाललेल्या असतात. तेव्हा ती येते आणि म्हणते काय चाललंय तुझं, उठ बरं लवकर, चल आवर, ऑफिसला जायचंय तुला. अंशुमन म्हणतो काय, मी आणि ऑफिसला? तेव्हा ती सांगते हीच संधी आहे, तुझ्या लक्षात येते का? त्याचं म्हणणं असतं की मला दादाने ऑफिसमध्ये यायचं नाही म्हणून सांगितले ना. मल्लिका म्हणते ते सगळं मी बघून घेईल, चल आधी तू, कारण आज ऑफिसला तुला जावंच लागणार आहे. दादा तुझा जो आहे ना समर, तो आजारी पडलाय. माझा प्लॅन वर्क झालेला आहे, त्यामुळे तुला ऑफिसला यावंच लागणार आहे. इकडे स्वानंदी आणि निकिता दोघेही भेटलेले असतात. स्वानंदी समरची काळजी घेत असते आणि समर आता घरी आराम करत आहे. त्याला अजिबात पटलेलं नसतं. स्वानंदीने जबरदस्ती त्याला आराम करायला लावलेला असतो. आणि मग निकिता आता त्याला फोन करते आणि विचारत असते की काय रे समर, काय करतोय, आराम चालू आहे का ऑफिसच्या मीटिंग अटेंड करतोय? तेव्हा समर म्हणतो की काय हे चाललंय तुमचं सगळं बळजबरीपणा, मला नाही बसायचं घरी. तेव्हा मात्र ते आनंद तिथं आलेला असतो. आनंद म्हणतो की समर थोडे दिवस आराम कर, मी सगळं ऑफिसचं मॅनेज करेन. समर म्हणतो की ठीक आहे, अजून 2 दिवस फक्त. स्वानंदी म्हणते की हो राजवाडे चालेल, एकदा का रिपोर्ट आले फुल बॉडी चेकअपचे की मग आपण पुन्हा पुढचं डिसिजन घेऊया काय करायचं आणि लाईन ऑफ ट्रीटमेंट काय ठेवायची आहे ती. तेव्हा स्वानंदीला तो म्हणतो की पण हे सगळं अति होतं या, फक्त 2 दिवस, 2 दिवसापेक्षा जास्त मी काही थांबणार नाही. तेव्हा स्वानंदी म्हणते की हो चालेल, 2 दिवसापेक्षा जास्त नाहीच होणार आहे. आता मात्र इकडे मल्लिका म्हणत असते की चल अंशुमन. मल्लिकाने सगळ्या गोष्टी मॅनेज केलेल्या असतात. मल्लिका आणि त्याचबरोबर अर्पिता दोघीही अंशुमनला घेऊन ऑफिसमध्ये जातात. आणि ऑफिसमध्ये आल्यानंतर अंशुमन आता समरच्या केबिनमध्ये येऊन बसलेला असतो. आनंद हे सगळं पाहतो. आनंदला खूप राग आलेला असतो. आनंद त्या क्षणी इकडे स्वानंदीला फोन करतो आणि सांगू लागतो की स्वानंदी तू आत्ताच्या आत्ता ऑफिसला ये. आता आपण समरला काहीच सांगू शकत नाही आहे, कारण तुला माहिती आहे ना. आणि इकडे मल्लिका काकू आलेत आणि त्यांनी अंशुमनला समरच्या चेअरवर बसवलेलं आहे. स्वानंदी म्हणते की आत्ता लक्षात आले माझ्या काय झाले ते. स्वानंदी ऑफिसमध्ये येते आणि अंशुमनला म्हणते की तुझी शिक्षा संपलेली नाही, त्यामुळे तू ऑफिसमध्ये यायचं नाही, कारण हा डिसिजन माझा आहे आणि राजवाडेंनी तो डिसिजन घेण्याचा अधिकार मला दिलेला आहे. मल्लिका म्हणत असते अगं स्वानंदी असं काय करतेस, आता समरची तब्येत ठीक नाही आहे, मग घरातलं कोणीतरी आपल्या पाहिजे ना. तेव्हा स्वानंदी म्हणते की राजवाडे बघतील काय करायचं ते, तुम्ही याच्यामध्ये पडू नका. आणि अंशुमन काही तिथून हलायला तयार नसतो. स्वानंदी त्याचा हात धरते आणि त्याला खेचत समरच्या खुर्चीवरून उठवते आणि म्हणते की या खुर्चीवर बसण्यासाठी जी पात्रता असावी लागते ती तुझ्याकडे नाही आहे, ती तुझी लायकीच नाही आहे, असं अंशुमनला सांगते. आणि मग आता घरी आल्यानंतर सगळ्यांनाच राग आलेला असतो. स्वानंदीला राग आलेला असतो की यांनी हे केलं आणि यांना राग आलेला असतो की स्वानंदीने हे सगळं मुद्दाम केलेलं आहे. मल्लिका सांगू लागते की हे बघ समर, मला काय वाटतं माहिती आहे का, आत्ता खरं तर ऑफिसमध्ये घरातलं कोणीतरी असणं गरजेचं आहे, म्हणून मी म्हणते अंशुमन गेला पाहिजे, पण स्वानंदी ऐकायला तयार नाही आहे. समर म्हणतो की काकू स्वानंदी मॅडमचा निर्णय योग्य आहे, कारण ते ऑफिसच्या TNA आहेत आणि त्यांनी घेतलेला निर्णय मला योग्य वाटतो, कारण अंशुमनची शिक्षा अजून संपलेली नाही. आता मात्र मल्लिकाने स्वतःच्या तोंडात मारून घेतल्यासारखी तिची अवस्था झालेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.